गवांदे. तर इथं तुम्ही नागरिकांसोबत आलेले आहे? हो. तर कशासाठी आले होते? काही काळानुसार हा रस्ता बंद होता आणि गावातल्या लोकांना हा रस्ता मोकळा पाहिजे होता. तर सचिन कुलकर्णी यांना आम्ही वारंवार निवेदन केलं, पण त्यांनी काही गावातील लोकांची मागणी केली होती. लोकांची मागणी काही पुरी केली नाही. त्यानुसार आम्ही आता हे दिवाल तोडून इथं गेट बसवण्याचा उपक्रम राबविला. आणि नागरिकांनी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला तक्रार दिली होती लेखी स्वरूपात? हो, दिली होती. तर हे महाराज काय सांगणार आहे तुम्ही? अरे मी इथं 40 वर्ष काढले, त्यापासून हा रस्ता पूर्वीचा आहे. हा यायनं मनमानी करून बंद केलेला होता. साऱ्याला त्रस्त होऊन तिकून नाले इकून नदीकून जायला सांगलं. यायनं मनमानी केल्यामुळे आम्ही हात जोडले ग्रामपंचायतीले साऱ्या गावाले की एकदा हा रस्ता मोकळा करा. तर ते मोकळा करण्यासाठी सारी झटपट झाली, आमची पयापय झाली. साऱ्याला सुविधा सुख भेटो यासाठी आम्ही इथं 40 वर्ष काढले, म्हणून मला हे पूरं माहीत आहे. इथलं सारंच काही मी विनंती करतो, या आमच्या मर्जीमुळे आम्ही हे तक्रार देऊन हा मोकळा केला. आणि हा आज मार्ग मोकळा केलेला आहे ग्रामस्थांनी आणि उपसरपंच आपले अमोल भाऊ. गावकऱ्यांना सर्व गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी अडचण येत होती. आणि हा सुरुवातपासूनचा रस्ता आहे. शेकडो वर्षापासून गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे एक अर्ज केला की आम्हाला हा रस्ता मोकळा पाहिजे नेहमीसाठी. म्हणून हा ग्रामपंचायतीने हे गावकऱ्याच्या वतीने सार्वजनिक सर्व गाव मिळून आज रस्ता खोलण्यात आलेला आहे. नमस्कार, मी अमोल गेंदाप्पा गोरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच रेणुकामाता संस्थान विश्वस्त. आमच्या ग्रामपंचायतला मागच्या वर्षीपासून बऱ्याच लोकांच्या आम्हाला तोंडी तक्रारी, लेखी स्वरूपात तक्रारी
या रस्त्याबद्दल आल्या होत्या. याची दखल घेत मागच्या वर्षी आम्ही या शेतातून लोकांना जाण्यासाठी यात्रेचा मार्ग मोकळा केला होता आणि आम्ही नंतर संबंधित संस्थांशी बोलून चर्चा करून वारंवार त्यांची कागदाची पूर्तता करून त्यांच्याशी भेटी घेतल्या. त्यांना विनंती केली की जेणेकरून हा 100 वर्षापासून 200 वर्षापासून चालू असलेला रस्ता संस्थांना सुरक्षा दृष्टीनं जी भिंत बांधली होती, परंतु ती आमच्या गावाच्या पूर्वेकडून जो रस्ता आहे ते जुना पूर्वीपार चालू असणारा तो बंद झाल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे संबंधित या रस्त्याबद्दल बरेच वेळा चर्चा केली, पण त्यातून काही साध्य झालं नाही, काही निघालं नाही. शेवटी सर्व गावाचा अर्ज सर्व गावकऱ्याच्या इच्छेप्रमाणे सर्व लोकांनी इथं आले, त्यांना विनंती केली, परंतु त्या विनंतीला काही त्यांनी मान दिला नाही. स्वयंस्फूर्तीनं गावातल्या लोकांनी हा रस्ता आज मोकळा करून इथं भव्य दिव्य गेट तयार होणार आहे व या रस्त्याचा गावातील येणाऱ्या सर्व भाई भक्तांनी यात्रेत येणाऱ्या सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि आजीवन हा रस्ता असाच चालू राहील हे मी ग्वाही देतो. रेणुका माता की जय. तर हे गणेश भाऊ वरमकर, काय सांगाल तुम्ही? आज ग्रामस्थ इथं हजर झाले प्रामुख्याने आणि त्यांनी हा रस्ता मोकळा केला. मी गणेश महादेव हरमकार तंटामुक्ती अध्यक्ष या पदाने नसून मी गावाच्या वतीने तसेच शेकडो वर्षापासून चालू असलेला हा रस्ता बंद संस्थांनी बंद केलेला होता. त्यानिमित्त आम्ही मागच्या वर्षीपासून या रस्त्यासाठी प्रयत्न केले. मागच्या वर्षी 12 महिन्यानंतर हा रस्ता झालेला नाही. गावकऱ्यांनी आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊन मागच्या वर्षी यात्रा साजरी केली, तरी यावर्षी आमच्या सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्याने आम्ही स्वतः हा रस्ता मोकळा केला. तरी या रस्त्याचा उपयोग 12ही महिने गावकऱ्यांनी घ्यावा. 12ही महिने हे गेट एक सिंगल गेट 12ही महिने उघडं राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर ठीक आहे. तर हे होते आमचे जरुणा ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि मी गजानन रोकडे, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी, खामगाव.